नमस्कार मंडळी, सध्या आषाढ महिना चालू झालेला आहे आणि या आषाढ महिन्यामध्ये अनेकांच्या घरात वेगवेगळ्या प्रकारचे तळणीचे पदार्थ बनवले जातात। त्यातलाच अगदी साधा सोपा पदार्थ म्हणजे या कापण्या। त्याच आज मी बनवते। त्याच्यासाठी इथे एक बाउलभर मी गूळ घेतलेला आहे। त्याच बाउलच्या मापाने इथे 1.5 बाउल मी गव्हाचं पीठ घेतले, अर्धा बाउल मी इथे बेसन घेतलेले आहे। आणि या गुळाचा आपल्याला गूळ वितळून घ्यायचा आहे। त्याच्यासाठी ज्या बाउलने मी गूळ घेतला आहे त्याच बाउलवर मी इथे पाणी घेतलेलं आहे। फक्त गॅसवरती गरम करून हा गूळ पाण्यामध्ये पूर्णपणे वितळून घ्यायचा आहे आपल्याला। याचा पाक करायचा नाही, फक्त हे पाणी आपल्याला वितळून घेतलं आहे गूळ या पाण्यामध्ये। त्याच्यानंतर आता इथे मी पीठ मळून घेते। गव्हाचं पीठ घेतलं, त्याच्यामध्ये बेसन घातलं आहे, अर्धा चमचाभर मीठ घातलेलं आहे आणि याच्यामध्ये मी चमचाभर बडीशेपची पावडर नाही, अशी थोडीशी खलबत्त्यामध्ये कुटून जाडसर अशी बडीशेप घेतलेली आहे। आणि आता याच चमच्याच्या मापाने मी 3 चमचे जवळजवळ तेलाचं मोहन घालायचं आहे आपल्याला याच्यावरती। तर त्याच्यासाठी इथे मी बाजूला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता तेलाचं कडकडीत मोहन आपल्याला याच्यावरती घालायचं आहे। तेल गरम झाले, आता हे मी या पिठावरती घालून घेते। त्याच्यानंतर चमच्याने गरम आहे त्याच्यामुळे मी इथे चमच्याने थोडंसं हलवून घेतले पीठ आणि त्याच्यानंतर हाताने संपूर्ण पीठ मी व्यवस्थित हे जे तेल आहे हे संपूर्ण पिठाला व्यवस्थित चोळून घेतलं आहे। आता त्याच्यानंतर इथे जो गुळाचं पाणी तयार केलेलं आहे ते थोडं कोमट असताना मी इथे हे गाळून घेते, कारण कधीकधी या गुळामध्ये कचरा असतो किंवा खडे म्हणजे गुळाचे खडेसुद्धा राहिलेले असतात, त्याच्यामुळे हे पाणी आपण गाळून घेतो आहे। त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी घालून हे मी पीठ भिजवून घेते। जसं आपण चपातीचं पीठ भिजवतो त्याच्याहीपेक्षा थोडंसं घट्टही नको आपल्याला आणि अगदी पातळही नको। इथे मी हे संपूर्ण पीठ मळून घेतलेलं आहे। हे बघा असं सैलसर पीठ मळून घेतलं आहे। त्याच्यानंतर या पिठाला मी 10 मिनटं झाकून ठेवलं होतं। त्याच्यानंतर या पिठाला मी परत एकत्र घेऊन मळून घेतलं परत। त्याच्यानंतर त्याचे गोळे करून आता इथे मी ह्याचे लाटून घेते। तर ह्या आषाढ महिन्यामध्ये देवाला जो आपण पदार्थ बनवतो, कोण कापण्या बनवतं, प्रत्येकाचं वेगवेगळे पदार्थ बनले जात असले घरी, तर जो आपण हा पदार्थ बनवतो गोडाचा की तो आधी देवाला त्याचा नैवेद्य दाखवला जातो, त्याच्यानंतर आपण खायला घेतो। तर इथे मी हे जे लाटून घेतली होती त्याच्यावरती थोडीशी खसखस घातली आणि आता याचे मी कापण्या म्हणजे शंकरपाळीच्या कटरने इथे मी हे कापून घेते। त्याच्यानंतर बाजूला तेल गरम करायला ठेवलं आहे। आता मीडियम गॅसवरती ह्या कापण्या तळून घ्यायच्या। अगदी कमी गॅसवरती तळल्यात तर त्या आतमधून कच्च्या राहतात आणि वरून रंग त्याचा किंवा जास्त गॅसवरती ठेवला तरीसुद्धा प्रॉब्लेम होतो। त्यामुळे मीडियम गॅसवरती हलवून व्यवस्थित त्यांना तळून घेतलेलं आहे। आपल्या कापण्या अगदी झटपट होतात आणि खायलासुद्धा खूप छान लागतात। तर या बघा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।